ती मॅक आणि त्याच्या बायकोची फाईल वाचली नशिबान होता का? म्हणजे हे गेलं असतं तर गडबड झाली असती. बाकीच्या ठिकाणचे पण काम होते, त्याच्यामुळे वेळ लागला. साहेब, कुरवलीत आणि आसपासच्या गावामध्ये गोपाळबद्दल चौकशी केली. काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पण चेक केले, पण त्या भामट्याचा कुठंच पत्ता लागेना. तुझा काय अंदाज आहे तुझ्या भावाबद्दल? साहेब, मी वाड्यातल्या प्रत्येक माणसाची गॅरंटी घेऊ शकतो, पण या माणसाबद्दल ना साहेब, का कोणाच ठाऊक किंवा मला माझा भाऊच वाटत नाही. त्यामुळे याच्याबद्दल ठाम असं मी काही सांगू शकत नाही साहेब. त्यानं खरंच पोलीस स्टेशन मधला पुरावा नष्ट करण्यासाठी पोलीस स्टेशनला आग लावली असेल का नसेल साहेब, असं लगेच सांगता नाही येणार. ठीक आहे, आज सापडला तर ठीक आहे, नाहीतर जवळच्या सगळ्या पोलीस स्टेशनला याचे फोटो पाठवा. जिथं असेल तिथून याला उचला. ठीक आहे साहेब. दादा, दादा काय चाललंय तुझं? दादा तू बरा आहेस ना? रात्रभर घरी आला नाहीस काल. केवढे कॉल केले, कॉल घेता नाही आला तुला माझा. आणि मला आज इथे आल्यावर कळतंय की पोलीस स्टेशनला आग लागली होती. तुला कळत नाही का रे दादा, मी काळजी करत असे. एक कॉल करून तुला घरी गोष्टी कळवता येत नाहीत का? रात्रभर झोपली नाहीये मी तुझ्या काळजीत. ती म्हणे मला काही झालेलं नाही, मी व्यवस्थित आहे एकदम. आहे सगळं झालं त्यामुळे तुझा फोन आला होता. कॉल बॅक नाही करताना सॉरी. झालं ना सॉरी म्हटलं मी. काय करू आता, काय करू आज मी? काय कशामुळे झालंय? कोणी केलं? गोपाळ नावाचा टेलर हे केलं आणि गायब झाला तो. काय? गोपाळजी? दादा, गोपाळजी असं काही करणं शक्य नाहीये. त्याला आग कशी लावायची माहित नाही काय? दादा, तू भेटलायस ना त्यांना, तुला माहिती आहेत ना ते किती चांगले आहेत, चांगल्या लोकांना मदत करतात, चांगल्या लोकांच्या पाठीशी उभे राहतात. हे असं पोलीस स्टेशन जाण्याचं घाणेरडं काम करतील का ते? गावातल्या सगळ्या लोकांच्या हाताचे ठसे घेतले आणि हा नेमका गायब झाला. काय समजायचंय? ते काही मला माहित नाही. हे बघ दादा, गोपाळजी असं काही करणं शक्य नाहीये. अख्खं गाव त्यांना देव माणूस म्हणतं, त्यामुळे तुला असं वाटतंय म्हणून तसं असेल असं नाहीये. हेच मला म्हणायचं. तुम्हाला जे वाटतं ना की देव माणूस आहे, तो फालतू माणूस आहे, एक नंबरचा तो. हा तुझा तर्क आहे दादा, पण मला खात्री आहे, कारण मी गोपाळजींना गेल्या कित्येक महिन्यांपासून ओळखते. मी त्यांच्यासोबत राहिलीये, त्यांना जवळून पाहिलंय. आणि मुळात गोपाळजींवर संशय घेण्यापेक्षा ते कुठे आहेत, ते बरे आहेत का याचा तू तपास घे. बर, तपासतो आणि रिपोर्ट सादर करतो. तू जा आता, मी दुपारी येतो. ठीक आहे, मी जाते, पण तू गोपाळजींवर, तू त्यांच्यावर संशय घेतलेलं मला आवडलेलं नाहीये दादा.